नमस्कार, श्री स्वामी समर्थ। चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कुलदेवींची जेवढी जास्त सेवा करणे शक्य होईल तेवढी जास्त सेवा करा। कारण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कुलदेवीची वास जो असतो तो आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये असतो। कुलदेवी जागृत असते आणि या 9 दिवसात मध्ये जे काही तुम्ही कुलदेवीसाठी मागाल, अगदी वर्षभर तुमच्याकडून कुलदेवीची काही सेवा जरी झाली नाही, कुलदेवीचा मान सन्मान जरी नाही झाला, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही या 9 दिवसामध्ये करा। अगदी वर्षभर जी काही सेवा तुमच्याकडून झाली नाही, जी तोडकी मोडकी का होईना, ही सेवा आपण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आवर्जून करा। त्यामुळे तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न होईल, कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहील आणि ज्या कुलदेवीचा पिढ्यानपिढ्या आपल्या कुळामध्ये मानसन्मान केला जात होता, जिची पूजा केली जात होती, सर्वात पहिलं स्थान आपल्या कुलदेवीला दिलं जात होतं आणि त्या कुलदेवीच्या आशीर्वादाने तुम्ही विचारही करू शकणार नाही, एवढ्या सगळ्या गोष्टी पटापट व्हायला लागतील आणि कठीणातील कठीण तुमची जी काही इच्छा असेल ना, ती सुद्धा पूर्ण होईल। या चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्याकडे जर घटस्थापना केली जात असेल तर घटस्थापना नक्की करा आणि घटस्थापना कशी करावी हाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार घटस्थापना देखील करू शकता। घटस्थापना तुमच्याकडे नसेल तर चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसात देवासमोर तुम्ही कुलदेवीच्या नावाने कुलदेवीसाठी एक अखंड दिवा प्रज्वलित करा। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अखंड दिवा कसा लावावा, दिवा कोणत्या बाजूला ठेवावा, वात कोणती वापरावी, वातीची दिशा कोणती असावी, त्याचबरोबर दिव्याला तांदळाचे आसन कसे द्यावे, संकल्प कसा करावा, दिव्याची पूजा कशी करावी, दिवा सतत विझू नये 9 दिवस, जसा तसा राहावा म्हणून दिव्यात काय वस्तू टाकाव्यात आणि चुकून जर विझला तर काय करावं, दिव्याची काजळी कशी काढावी, अशी सर्व माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। घरातील कोणत्याही एका कुटुंबाने ही कुलस्वामिनीची सेवा केली ना, तर याचा संपूर्ण लाभ जो आहे तो तुमच्या सगळ्या कुटुंबाला मिळणार आहे आणि त्यामुळे आवर्जून ही सेवा करा। तसेच ज्या घरात स्त्री नाही तर पुरुषांनी अखंड दिवा वगैरे लावला तर चालतो का, तर हो चालतो, काही हरकत नाही। चैत्र नवरात्री जी आहे ती यावर्षी 30 मार्च 2025 या दिवशी सुरू होत आहे। मी तुम्हाला अखंड दिवा लावण्याचा मुहूर्त सुद्धा सांगते। 30 तारखेला सकाळी 6:13 ते सकाळी 10:22 या वेळेमध्ये तुम्ही अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता। तुमच्याकडे घटस्थापना असेल तर याच वेळेस तुम्ही घटस्थापना सुद्धा करू शकता आणि या वेळेमध्ये काही कारणाने तुम्हाला झाले नाही तर दुसरा अभिजित मुहूर्त सुद्धा आहे। तो मुहूर्त आहे दुपारी 12:01 ते दुपारी 12:50 आहे। सकाळच्या वेळेस शक्य नाही झालं तर तुम्ही या मुहूर्तावर सुद्धा तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता। अखंड दिवा जो आहे अगोदर देवपूजा करायची, गुढी उभी करायची आणि त्यानंतर अखंड दिवा किंवा घटस्थापना तुम्हाला करायची असेल तर ती करायची असते। अखंड दिवा लावण्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे दिवा कोणता वापरायचा। आपल्या घराण्यात तुमच्याकडे ज्या धातूचा वापरला जातो त्या धातूचा दिवा वापरायचा आहे, पण जर तुम्हाला माहीतच नसेल तर सगळ्यात प्रथम प्राधान्य तुम्ही पितळी दिव्याला द्या। पितळी जो दिवा असतो ना, तो साधा दिवा तो तुम्हाला घ्यायचा आहे किंवा या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही चांदीचा दिवा सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही मातीची पंती सुद्धा घेऊ शकता। दगडाचे जे दिवे असतात ते सुद्धा तुम्ही घेतले तरी सुद्धा चालतील। तसे मातीच्या आणि दगडाच्या दिव्याला सर्वात जास्त अखंड दिव्यासाठी महत्त्व आहे। आता वात कोणती वापरायची आणि तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घराण्यामध्ये पूर्वीपासून कापसाची वात वापरली जात असेल तर कापसाची वात वापरा आणि जर कलावेची वात वापरली जात असेल तर ती वापरली तरी सुद्धा चालेल, मात्र 1.25 हात लांब एवढी बनवून ती दुहेरी करून वापरावी। आता दररोज आपण देवघरामध्ये जो आकाशाकडे ज्याची ज्योत असते तसा दिवा जर तुम्ही अखंड दिवा म्हणून लावत असाल तर त्याला ज्योतीची दिशा बघण्याची गरज नाहीये। पण तुम्ही मातीची पंती वापरत आहात किंवा तुम्ही दगडाचा दिवा वापरत आहात किंवा निरंजनासारखा कोणता दिवा वापरत आहात ज्याची ज्योत समोर आहे, तर अशा दिव्यांची ज्योत जी आहे तुम्ही घट जिथे बसवले आहेत तिथे अखंड दिवा लावत असाल तर घटाकडे त्या दिव्याचे तोंड करायचं आहे आणि देवासमोर लावत असू तर देवघराकडे दिव्याची ज्योत जी आहे ती तुम्हाला करायची आहे आणि दिवा कोणताही असू द्या, आपल्याला ज्योती फक्त दक्षिण दिशेला मात्र दिव्याची करायची नाहीये। जर आपण तेलाचा दिवा लावणार असाल तर आपल्या उजव्या हाताला ठेवा व आपण तुपाचा दिवा लावणार असाल तर देवासमोर आपल्या डाव्या हाताला ठेवा।
तसे पाहिले तर अखंड दिवा हा आपल्या उजव्या हाताला मातीचा आणि दगडाचा दिवा अखंड दिवा हा ठेवला जातो. आता दिवा हा कधीही जमिनीवर डायरेक्ट ठेवायचा नसतो, त्यामुळे या अखंड दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे. मग काय करायचं, एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये मुठभर तांदूळ टाकायचे, त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर हा जो अखंड दिवा जो आहे आपला ज्याही कोणत्या धातूचा असेल तो ठेवायचा आहे. किंवा तुम्ही जे आपण तांदूळ टाकलेला आहे त्याचं त्यावर अष्टदल कमळ सुद्धा काढू शकता आणि मग त्यावर हळदी कुंकू टाकून त्यावर दिवा ठेवला तरी सुद्धा चालतो. दिवा लावताना सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. संकल्प उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं, एखादं फूल टाकायचं आहे, तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आणि त्या दिवशीचा वार दिनांक बोलायचा. तुमची जी काही एखादी इच्छा असेल, मनोकामना असेल, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल तर ती इच्छा पूर्ण व्हावी अशी तुमच्या कुलस्वामिनीला कुलदेवीला प्रार्थना करायची. संकल्पामध्ये आपण कुलदेवीच्या नावाचा उच्चार करावा आणि या 9 दिवसामध्ये कुलदेवीच्या आशीर्वादाने कृपेने ती माझी इच्छा पूर्ण होऊ दे आणि मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद द्या अशी प्रार्थना करायची. आणि जे काही तुम्हाला वाटते की धनधान्य ऐश्वर्य माझ्या घरात राहावं, मला माझ्या मुलांना माझ्या पतीला कामामध्ये यश मिळावं, आम्ही जे कष्ट करतोय प्रामाणिक मेहनत करतोय प्रयत्न करतोय त्याला नशिबाची साथ मिळावी, सगळं जे काही वाटतं ना तुम्हाला ते सगळं बोलून दाखवायचं आणि त्यानंतर ते हातातलं पाणी खाली ताम्हणात टाकायचं. हा झाला संकल्प. तुमची इच्छा जरी नसेल तरी कुलस्वामीला समजा तुमचं एखादं आलेलं काम असेल, जसं की मुलांचा कुठे नंबर लागावा, मुलं चांगलं शिक्षण घ्यावेत, ते सगळं बोलायचं आणि अखंड दिवा हा प्रज्वलित करून दिव्याचं तुम्हाला पूजन करायचं आहे. दिव्याला हळदी कुंकू फुले व्हायची आहेत. आता अखंड दिवा लावण्यासाठी तेल कोणतं वापरायचं, तर तुमच्या घरी तुम्ही दररोज दिवा लावण्यासाठी जे कोणतं तेल तुम्ही वापरता तर ते तेल तुम्ही वापरायचं आहे. फक्त एवढंच करा की खरकटे हात लावलेलं किंवा जेवणासाठी वापरलेलं तेल तुम्ही दिव्यासाठी वापरू नका. स्पेशल एखादी बॉटल किंवा एखादा तेलाचा पुडा आणून तुम्ही दिवा लावला तरी सुद्धा चालू शकतं, पण तिळाचं तेल शक्यतो दिव्यासाठी उत्तम आहे. दिव्याची पूजा झाल्यानंतर दिवा तसाच राहावा, दिवा सारखा विझू नये, तसेच वाती बदलू नये. म्हणून त्यामध्ये काय करायचं, भीमसेनी कापराचा एखादा तुकडा असेल तर तो तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि भीमसेनी कापूर नसेल तर गोल कापराची वडी जी असते नॉर्मल, जो आपण कापूर आणतो तो जर त्याची वडी सुद्धा एक टाकायची आहे. आणि तो कापूर जेव्हा पूर्ण विरघळा तुम्हाला असं वाटेल तेव्हा 2-4 दिवसांनी परत तुम्ही कापराचा तुकडा त्याच्यामध्ये टाकू शकता. यामुळे दिवा जो आहे तो सारखा विझत नाही आणि चुकून जर शांत झाला दिवा विझला तर घाबरून जायचं नाही. माझ्यासोबत काहीतरी वाईट होणार, असं होणार तसं होणार, माझी काहीतरी चुकी झाली आहे असं काहीच नाही. कारण कोणतेच देव कोणतेच गुरु कधीच आपलं वाईट करत नाहीत. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि म्हणून घाबरून जायचं नाही. जेवढ्या वेळा दिवा शांत होईल तेवढ्या वेळात परत तुम्ही प्रज्वलित करायचा. सारखा शांत होतोय मग मी आता लावणारच नाही असं मात्र करायचं नाही. तुम्ही लावत राहायचं. एक वेळ म्हणजे अशी येईल 10-12 वेळ जरी दिवा शांत झाला 13-14व्या वेळेस तो तसाच राहील. कारण का जीही काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे तुमच्या घरातील ती दूर होईल आणि तुमचा अखंड दिवा जो आहे तो व्यवस्थित चालू राहील. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या चुकीमुळे सुद्धा अखंड दिवा शांत होतो आणि मग आपण घाबरतो. बऱ्याच वेळेला खिडकी वगैरे चुकून उघडी राहते, तिथून हवा येते व त्यामुळे दिवा शांत होऊ शकतो. बऱ्याच वेळेला घरातील मुलं वगैरे दिव्याच्या तिथून ये जा करत असतात आणि मग चुकून काय होतं, जाताना येताना एकदम जोरात पळाली मुलं वगैरे तर काय होते, हवा त्या दिव्याला लागते आणि मग दिवा शांत होऊ शकतो. किंवा बऱ्याच वेळेला चुकून फॅन वगैरे कुठून हवा वगैरे त्याची आली तर त्यामुळे सुद्धा दिवा शांत होऊ शकतो. म्हणून असं काही घाबरून जायची गरज नाही. आणि मनाला जर काही वाटलं तर काय करायचं, परत जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो शांत झाल्याच्या नंतर तेव्हा कुलदेवीचं नामस्मरण करायचं. कुलदेवीला प्रार्थना करायची की तुमच्या आशीर्वादाने कृपेने मी मला जशी घडेल तशी सेवा करत आहे. कुलस्वामिनी आई तुमचा आशीर्वाद राहू द्या. तुम्ही इथे आहात मला माहीत आहे, तर हा अखंड दिवा असाच प्रज्वलित राहू द्या. हा दिवा शांत होऊन देऊ नका. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा. त्या चुका माझ्याकडून पुन्हा होऊ नयेत असा आशीर्वाद मला द्या. आणि तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्ही कमीत कमी 108 वेळा म्हणा.
तसेच क्षमा प्रार्थना म्हणून मी कुलस्वामिनी माता तुमच्या नावाचं 108 वेळा स्मरण करत आहे. तसेच तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत जर नसेल तर नरवाण मंत्र 108 वेळा तुम्ही म्हटला तरी सुद्धा चालेल. नरवाण मंत्र असा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे. आता दिव्याला बऱ्याच वेळेला काजळी सुद्धा येते आणि मग काजळी काढताना दिवा शांत होऊ शकतो. मग अशा वेळेला काय करायचं की दिव्याची जेव्हा आपण काजळी काढत आहोत त्यावेळेला दुसरं एक निरंजन घ्यायचं, त्यामध्ये वात घ्यायची आणि या दिव्याने तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. आता इतर वेळी दिव्याने दिवा लावू नये, दिव्याने दिवा प्रज्वलित करू नये हे शास्त्र सांगतं. पण नवरात्रीमध्ये हा जो दिवा आहे तो आपण अखंड दिवा म्हणून लावलेला आहे आणि आपण जर एखाद्या अगरबत्तीने किंवा दुसऱ्या काड्याने ह्या दिव्याने दिवा जर लावला तर मध्ये ती काडी येते आणि मग हा दिवा अखंड राहत नाही. म्हणून नवरात्रीमध्ये आपण दिव्याने दिवा लावला तर चालतो, कारण तो दिवा आपल्याला अखंड ठेवायचा आहे आणि म्हणून दिव्याने दिवा लावून घ्यायचा. त्यानंतर एखाद्या प्लकरने वगैरे चिमटेने त्याची काजळी काढून घ्यायची आणि काजळी काढताना दिवा शांत नाही झाला तर अतिशय उत्तम. मग जी दुसरी वात लावलेली आहे ना ते आपोआप शांत होईपर्यंत तशीच राहून द्या आणि काजळी काढताना तुमचा दिवा चुकून जरी शांत झाला तर काही हरकत नाही. जो आपण दुसरा अखंड दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे त्या दिव्याने दिवा लावून त्या दिव्याने परत हा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे. मी परत एकदा सांगते, इतर वेळी असं करायचं नाही, पण नवरात्रीमध्ये आपण असं करू शकतो कारण आपल्याला हा अखंड दिवा लावायचा आहे. आणि नवरात्रीच्या 9व्या दिवशी यंदा चैत्र नवरात्री जी आहे ती 6 एप्रिलला संपत आहे. यावर्षीची चैत्र नवरात्री ही 9 दिवसांची नसून ती फक्त 8च दिवसांची आहे, कारण यावर्षी दुसरी आणि तिसरी माळ एकत्र आलेले आहे. तर 6 तारखेला काय करायचं की या अखंड दिव्यामध्ये तेल वगैरे टाकायचं नाही. त्या अखंड दिव्यामध्ये जेवढं स्वतःचंच म्हणजे अगोदरचं तेल आहे ते पूर्ण आपोआप दिवा शांत होईपर्यंत तसंच राहून द्यायचं आणि मग दुसऱ्या दिवशी तो दिवा उचलून वगैरे आपण तो घासून ठेवू शकतो. पण दिवा फुंकून किंवा हाताने आपल्याला तो विझवायचा नाहीये किंवा तो शांत देखील करायचा नाहीये. मग हा अखंड दिवा 9व्या दिवशी कुलाचार वगैरे झाल्यानंतर काय करायचं, थोडासा उत्तरेकडे उचलून आपल्याला उत्तरेकडे थोडासा हलवायचा आणि परत जागेवर ठेवायचं आहे. म्हणजे आपण अखंड दिवा या दिवशी जसं आपण घटाचं विसर्जन करतो तसंच अखंड दिव्याचं सुद्धा हलवून घ्यायचं आहे आणि थोडा उत्तरेला सरकवायचा आहे. आता शेवटच्या दिवशी कुळाचार कुळधर्म कसा करायचा, पूर्ण आरत्या वगैरे कशा करायच्या, हा सगळा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि दुर्गा सप्तशतीचे पारायण या 9 दिवसामध्ये कसं करावं तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला या 9 दिवसामध्ये म्हणजेच यावर्षी तर आता चैत्र नवरात्र 8 दिवसांचे आलेले आहे, तर या 8 दिवसामध्ये 14 पाठ कसे करावे, 1 पाठ कसा करावा, दररोज 1 करायचा असेल तर कसा करायचा, त्याचे नियम काय, अगदी संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे, तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर अखंड दिव्याची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी तुम्हाला योग्य पद्धतीने सांगितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.